नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. तो म्हणजे नुकताच खुला झालेला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा मिसिंग लिंक प्रकल्प. हे केवळ एक बांधकाम नाही, तर इंजिनिअरिंगचा एक थक्क करणारा आविष्कार आहे. या प्रकल्पाने एक अत्यंत कठीण भौगोलिक समस्येवर कशी मात केली आणि आपला रोजचा प्रवास कसा बदलून टाकलाय, हे आपण सविस्तर समजून घेऊया. पण हा प्रवास सुरू करण्यापूर्वी एका अंगावर काटा आणणाऱ्या कल्पनेचा विचार करा. एखाद्या महाकाय तलावाच्या थेट खाली तब्बल 180 मीटर खोलीवरून हाय स्पीड रस्ता बांधणं. ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं वाटतंय ना? पण खरंच हे इंजिनिअरिंगचं मोठं आव्हान आता वास्तवात उतरलं आहे. आणि ते कसं शक्य झालं हेच आपण आज उलगडणार आहोत. सगळ्यात आधी मूळ समस्येकडे वळूया. मिसिंग लिंकची गरज नेमकी का भासली? याचं मुख्य कारण म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि जुना मार्ग. गेली 20 वर्षे आपण सर्वजण खोपोली लोणावळा घाटातील त्या 19 किलोमीटरच्या धोकादायक आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करत आलो आहोत. तो सततचा ट्रॅफिक जॅम आणि घाटातली ती जीवघेणी वळणे आठवली तरी नकोसं वाटतं. हीच ती मोठी अडचण होती. पण आता यावर उपाय म्हणून जो नवा मार्ग बनवलाय तो फक्त 13.3 किलोमीटरचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एकदम सरळ आहे. डोंगरातील सगळी कठीण वळणे अतिशय हुशारीने टाळून हा मार्ग तयार करण्यात आला आहे. डोंगराच्या पायथ्याकडून पुढे आल्यावर आपण थेट टायगर व्हॅलीवर बांधलेल्या एका अद्भुत पुलाजवळ पोचतो. या पुलाची भव्यता खरंच थक्क करणारी आहे. हा एक केबल स्टेट ब्रिज आहे आणि इथला सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे 184. हो, या पुलाचे खांब तब्बल 184 मीटर उंच आहेत. विचार करा, ही उंची एखाद्या 60 मजली इमारतीपेक्षाही जास्त आहे आणि हे एवढे महाकाय खांब थेट 125 मीटर खोल दरीमध्ये भक्कमपणे उभे केले आहेत. याची नुसती कल्पना केली तरी चक्कर आल्यासारखं होतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा पूल सुरक्षित आहे का? तर हो, हा पूल प्रचंड मजबूत आहे. याला आधार देण्यासाठी परदेशातून मागवलेल्या 120 खास केबल्स वापरण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या केबल्सची चाचणी थेट डेन्मार्कमध्ये झाली आहे. हे पोलादी दोरखंड इतके भक्कम आहेत की ताशी 260 किलोमीटर वेगाने जरी वादळ आलं तरी पुलाला काहीही धक्का लागणार नाही. पुलाचा प्रत्येक टप्पा हा 500 मेट्रिक टन वजनाचा आहे आणि या केबल्सने हे सर्व वजन अगदी सहज पेलून धरलं आहे. दरीवरच्या या मोकळ्या हवेतून प्रवास केल्यानंतर आपला रस्ता थेट सह्याद्रीच्या कातळात शिरतो, एका भव्य बोगद्यात. हा काही साधासुधा बोगदा नाही. हा तब्बल 8.9 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. आणि एक विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा असल्याचा विक्रम आता याच्या नावावर आहे. जवळजवळ 9 किलोमीटरचा प्रवास थेट डोंगराच्या पोटातून कातळ फोडून होणार आहे. आणि आता सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर इथे मिळतं. हा आशियातील सर्वात रुंद बोगदा लोणावळा तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी अचूक 180 मीटर खाली बांधला गेला आहे. म्हणजेच डोक्यावर पाण्याचा एक महाकाय तलाव आणि त्याखालील अंधाऱ्या जगात गाड्या सुसाट वेगाने धावत आहेत. इंजिनियर्सच्या अतुलनीय कौशल्याचं यापेक्षा उत्तम उदाहरण ते कोणतं असू शकतं? पण जमिनीखाली इतक्या खोलवर प्रवास करताना सुरक्षेचं काय? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. म्हणूनच या आधुनिक सुरक्षा यंत्रणेवर एक नजर टाकूया. बोगद्यात कोणालाही गुदमरल्यासारखं होऊ नये म्हणून तब्बल 8 फूट व्यासाचे महाकाय रिव्हर्सिबल फॅन्स बसवले आहेत. हे फॅन्स गाड्यांचा धूर आणि उकाडा क्षणार्धात बाहेर खेचून काढतात. शिवाय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी दर 300 मीटरवर या 2 बोगद्यांना जोडणारे क्रॉस कनेक्टर्स दिलेले आहेत. वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तीक्ष्ण नजर आहेच आणि हायटेक स्पीकर्सच्या माध्यमातून वेळोवेळी महत्त्वाच्या सूचनाही दिल्या जातात. दुर्दैवाने एखादी वैद्यकीय अडचण आली किंवा गाडीत बिघाड झाला तर प्रवाशांसाठी अतिशय सोपी SOS यंत्रणा तिथे आहे. दर 150 मीटरवर एक मशीन बसवलं आहे. तुम्हाला फक्त तिथे जाऊन एक बटन दाबायचं आहे. बटन दाबलं की लाल दिवा लागतो आणि तुमचा थेट पुणे किंवा मुंबईच्या कंट्रोल रूमशी संपर्क होतो. महत्त्वाचं म्हणजे तिथे मोबाईल नेटवर्क नसलं तरीही ही यंत्रणा चोख काम करते. या बोगद्यातून बाहेर पडताच या प्रचंड मोठ्या प्रकल्पाचा खरा फायदा आणि वेळेची बचत आपल्या लक्षात येते. वळणावळणाच्या जुन्या घाटमार्गामुळे आपल्याला आधी 45 ते 60 मिनिटे लागायची. पण आता या नव्या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा किमान अर्धा तास
म्हणजे तब्बल 30 मिनिटांचा अमूल्य वेळ वाचणार आहे. आजच्या धावपळीच्या जगात घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी अर्धा तास वाचणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सगळ्या सुविधांसाठी टोल वाढणार का? तर नाही. सर्वात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बाब म्हणजे या नव्या मार्गासाठी टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. मात्र काही विशिष्ट नियमांची नोंद घेणं आवश्यक आहे. सध्या फक्त कार, जीप आणि प्रवासी बसेससारख्या हलक्या वाहनांनाच या मार्गावर प्रवेश आहे. अवजड वाहने, मालवाहू गाड्या आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र इथे पूर्णपणे बंदी असेल. हा संपूर्ण प्रकल्प प्रादेशिक विकासाच्या आणि पायाभूत सुविधांच्या एका नव्या गतिमान पर्वाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. या कामाची आणि गतीची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती, ज्याची नोंद या प्रकल्पाच्या यशामध्ये घेतली गेली आहे. शेवटी एक विचार मनात येतोच. जुन्या वळणावळणाच्या रस्त्यांवर पावसाळ्यात मारलेला फेरफटका, ट्रॅफिक जॅममध्ये घेतलेला गरमागरम चहा आणि भजी, या जुन्या आठवणी नक्कीच आपल्या मनात राहतील. पण तंत्रज्ञानाची ही भरारी आणि इंजिनिअरिंगचा हा अद्वितीय आविष्कार पाहता आपला भविष्यातील प्रवास अत्यंत वेगवान आणि सुरक्षित होणार नाही का? जुन्या आठवणी जपतानाच विकासाच्या या नव्या वेगाचं स्वागत करायला पण सज्ज आहोत का? विचार नक्की करा.